करायला लागलेस? तू कशी आहे? मी अरे तुला किती शोधते. तुला मला ओळखायला लागले? हो, किती कॉल केले तुला. तू मला ओळखते? मग असं काय करतोयस रे? मला तुझी आठवण येते की. येते? मग नक्की? खूप मिस करते मी तुला. काय बोलते? मग मिस करते मला? मग माझ्या मैत्रिणींना विचार ना. ऐक ना, बोल. माझं एक काम होतं. बोल. माझी मैत्रीण आहे ना, हां. तिच्याकडून मी 10,000 रुपये घेतलेले फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी. हां. मला आत्ता माझी परिस्थिती नाही रे. हं. मला जरा हवे होते ते. मला आत्ता फक्त मदत कर 10,000ची. मी तुला लगेच मी पुढच्या आठवड्यात तुला पाठवेन. तुला मदत करायची का कुणाला करायची? म्हणजे तुला मदत केली पाहिजे ना मला. केली पाहिजे ना. किती चांगला आहेस रे. तू मला एवढं म्हणून ओळखत आली. म्हणून मला तू आवडतो. म्हणून तू मला बी तू आवडते. गुगल पे आहे? हो आहे की. 2 मिनिटं. नमस्कार निखिल शेठ. बोला साहेब, आठवण कशी काढली आमच्या? काय आली जरा गरज. काम असणार काहीतरी साहेब तुमचं हो आमच्याकडे. अहो, तुमचीच कृपा आहे आमच्यावर. आमची कृपा आहे का तुमचा आशीर्वाद आहे आमच्यावरती? तुमची कृपा आहे. बरं एक बोला काम करा साहेब. की निखिल शेठ. बोला की साहेब. कराल ना? बोला साहेब, 100% तुमचं काम करणार नाही तर आम्ही कोणाचं काम करणार साहेब? अहो 10,000 रुपये लागायचे तू जरा अर्जंट. फक्त 10,000च पाहिजेत ना? हो हो. बोला की मग कॅश घेऊन येऊ का ऑनलाईन पाठवू नाही तुम्हाला? ऑनलाईन पाठवा. बरं चालेल. तुमच्या याच नंबरवरती पाठवू साहेब का दुसऱ्या नंबरवरती पाठवू? नाही याच नंबरवर पाठवा. साहेब 5 मिनिटात येतील साहेब पैसे तुम्हाला. हां चालेल शेठ. धन्यवाद बरं का शेठ. ओके साहेब. हां असंच प्रेम राहू दे आमच्यावर. नक्की हां. साहेब. ओके. काय नाही जरा मित्राचा फोन आला होता. हां. जरा करायचं होता म्हणून गेलो होतो जरा. 2 मिनिटात पाठव. थँक्यू. तुझं गुगल पे आहे का फोन पे आहे? गुगल पे. बोलतो हां. पाठलं का तुझ्यासाठी? थँक्यू. किती चांगला आहेस रे तू. हो. म्हणून मला तू आवडतोस. म्हणतो मला बी तू आवडतो. फिरायला कधी जायचं? सांग, मी तुला कॉल करते. हो हां, येऊ. ओके हां, थँक्यू. ओके. हां. हॅलो, हां बोल ना. ऐक ना बाळा, बोल. मला थोडी पैशांची गरज होती रे. आता कशाची गरज आहे? अरे ते तू दिले ना आता 10,000, हां. ते जरा कमी पडत आहेत. अजून थोडेसे 8-9 हजार पाहिजेत, पण 6,000 दिलेस तरी बस होईल मला आता. अजून का? हो प्लीज बघ ना. बघू 10-15 मिनिटं. हां हां, मला तुझ्यावर विश्वास आहे रे. 10-15. हां. पैसे तुला फोन लावतो. हॅलो साहेब बोला, काहीतरी काम काढलं असणार तुम्ही. बोला साहेब. आमचं तुमच्याकडे कामच असते. बोला की साहेब. सरकारी करा की शेट आपण एकदा. बोला तरी साहेब, काय काम आहे ते? एक 6,000 रुपये पाहिजे. साहेब पैशाचा लय प्रॉब्लेम चाललेला आहे. तुम्हाला पहिले पैसे दिलेले आहेत ते सुद्धा अजून जमा झालेले नाहीत साहेब. अहो द्यायचं की आपण देणार किंवा शेट. बरं किती पाहिजे होते पैसे? 6,000. चालेल. कॅश पाहिजे का ऑनलाईन पाठवून देऊ पेमेंट? नाही ऑनलाईन द्या की. बरं पाठवतो. एक 10 मिनिटात येतील बघा. धन्यवाद बरं का. पण किती दिवसात देणार साहेब पैसे? 15 दिवसात. बरं चालेल. पहिले पण आणि हे पण देऊन टाका मग लागेल. हो. ओके चालेल साहेब. हां. आले आता पाठवूया. हां दे पैसे आता मला आता पाठव. हॅलो हॅलो. आले का? हो आले. आले ना. हां, थँक्यू बाळा. ओके विसरू नको. नाही रे विसरत पिल्लू. हां मी तर कसं विसरते ती. नाही रे, लव यू ना पिल्लू. साहेब कुठं फोन बिन केला नाही, काय नाही, फोन
गाडीपाशी या चौकात आले लवकर या, मला वेळ नाही. या शेड बाय नमस्कार शेड. काय बोलायला काय ठेवलंय का तुम्ही? काय शेड केलं तरी रांग्या मला सांगतच होता पैसे देऊ नका म्हणून तुम्हाला, तरी तुम्हाला मी पैसे दिले आणि तुम्ही असं करायला लागलं, कसं व्हायचं मला सांगा. काय समजून शेड द्या 3-4 वेळा तुम्हाला फोन केला तर तुम्ही फोन पण उचलत नाही. अहो फोन खराब होता. तुम्ही पैसे मला वाटत नाही देणार, आणि जर नसेल देणार तर कसं सांगा आवड तुम्ही? घेणार आहे शेड. जरा 10-12 दिवस थांबा. अरे 10-12 दिवस कशाचे, किती दिवस थांबलो? 20-25 झाले. काय केलं पैसे दिले? काम होतं जरा कामात लावलं. काय काम होतं असं पैशाचं? होतं किरकोळ का. गाडीत बसा, काय काम आहे ते सांगा मला. पैसे कसं बरं नाही. जाऊ थांबा. बसा गाडीत. सांगतो की शेड. काय नाही ती तुला पैसे लागले. हो, आम्ही पण प्रेम केलेलं आहे, पण प्रेमासाठी पैसे तुम्ही दिले, मी मान्यच करू शकत नाही. अहो दिले ते. बरं आता मी सांगतो तसं तुम्ही एकदा करा. तुम्ही ज्यांना पैसे दिले त्यांना एकदा फोन लावा आणि त्यांना असं प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांना पैसे मागा. त्या भागात तुम्ही पैसे दिले. लगेच जातो. तुमचं प्रेम करायचं काय हे कळेल. बाळ खरं आहे शेड. हॅलो हॅलो, हां म्हणलं मी इथे मंदिरात आले रे. काय नाही जरा माहिती करायची झाली हा. म्हणून ऑफिसवर गेलो होतो. बाळा कशाने रे, काय झालं? आज काहीतरी डॉक्टर म्हणून एक्सरे काढायचे. आ 3-4 हजार रुपये खर्च लागणार आहे. बापरे. अरे मी दिले असते तुझ्यासाठी, काही पण रे दिले असते रे, पण माझ्याकडे नाहीत रे आता. अरे माझी आई आजारी आहे, मग आईला जरा खर्च मीच तुझ्याकडे मागणार होते. सॉरी बरं. असं करू नको मला दवाखान्यात जायचं आहे. अरे पण बघ ना, माझी आई आजारी नसती ना तर मी नक्की दिले असते तुला, नक्की दिले असते बाळा. तुला प्रेम वाटतं का नाही? तुला सांगण्यापेक्षा तुलाच कळलं असेल काय झालं काय नाही. नाही शेड मी चुकलो. अरे तू चुकलास, पण माझं पैसे कोण देणार? माझं पैसे कोण देणार? जाऊन दे आता, वाईट काहीतरी निर्णय घेऊ नको. झाले गेले दिवस विसरून जा, बदल करायला सुरुवात कर आणि प्रेम करताना विचार करून प्रेम कर. काळजी घेऊ नको, लागलं तर फोन कर. ओके शेड. हॅलो हॅलो, आई कशी आहे? आईला हा? काय झालंय? आईला काय झाले? अरे अरे सॉरी, मी विसरलेच, माझी आई आजारी आहे ना, सॉरी. बोला किती अजून किती खोटं बोलणार आहे हा? सॉरी ना पिल्लू. अजून किती खोटं बोलणार सांग. अरे मला तसं नव्हतं म्हणायचं, सॉरी ना. अरे तुला मी किती मागितलं? फक्त 3 ते 4 हजार रुपये. हां नाही म्हणते. सॉरी ना. मी प्रेम केलं पण तुला प्रेमाचं कळलंच नाही. प्रेमाचा अर्थ म्हणजे काही कळतच नाही. किती चुकलं. जणांना अजून फसवलं असतं. नाही रे, फसवणार आहे. तुझा गैरसमज होतोय. नाही रे पिल्लू, तसं सोन्या तसं नाही रे. अजून किती खोटं बोलणार तू? हां मी एवढं डिप्रेशन मी आता आलोय का नाही की असं वाटलं तर काहीतरी करून घ्यायचं. सॉरी ना. पण निखिल शेट्टीने मला सांगितलं की असं करणं म्हणजे योग्य नाही. म्हणलं आम्ही बी केलं सगळं सांगितलं त्यांनी मला. तेव्हा मी जरा माझ्या याच्यात काहीतरी मनात आलं की बाबा आपण चुकीचं पाऊल टाकतो असं आहे. नाही तसं काही करू नको, सॉरी. मला माझं एवढ्या पोटी माफ कर मला. आणि दुसऱ्याला परत तू फसवू नकोस हे लक्षात ठेव. नाही फसवणार. आणि दुसऱ्याचा जीव गेला तर तुला काही भेटणार नाही. नाही रे, मला वाटलं ना जीवापर्यंत एवढं जाईल. माफ कर मला. तू पैशासाठी प्रेम केलेस हे आम्हाला माहीत नव्हतं का? आम्ही प्रेम करून चुकलो या. बेकार वाटतंय मला माहीत आहे. सॉरी. नाही सॉरी काय आता? सॉरी म्हणून काही एवढं येणार आहे का? ठेव आता इथनं पुढे फोन करू नको.